चला तर मग स्वादिष्ट असे घोळाच्या भाजीपासून मुटके तयार करतो। त्यासाठी घोळाची भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतली, कापून घेतली आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, त्यामधून थोडंसं हरभरा डाळीचं पीठ। इथं मी लाल तिखट वापरलं, थोडीशी हळद वापरली, लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरच्याचं आणि लसणाचा ठेचा वापरायचा। यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली, मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून याला असं मऊसर असं मळून घ्यायचं। तर हे बघा आता मी पाणी टाकून याला मऊ असं मळून घेतलेलं। एका शिद्र्याच्या चाळणीला मी तेल लावून घेतलं, त्यामध्ये हे असे मुटके गोल आकाराचे करून घ्यायचे आणि बोटाच्या मधात असे दाबून घ्यायचे। तर हे अशा प्रकारे आपले मुटके तयार होते। तर आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता सोबतच दुसरंसुद्धा मुटकं इथं तयार करून दाखवते। तर हे अशा प्रकारे सगळे मुटके तयार करून घेतले, कढईमध्ये पाणी घालून घेतलं आणि त्यामध्ये ही चाळणी ठेवून घेतली। आता 15 मिनटं चांगलं मध्यम आचेवर याला चांगलं वाफळून घ्यायचं।